नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत कामगार राज्य विमा कायदा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948। 1948 मध्ये पारित झालेल्या या कायद्यात अनेक सुधारणा केल्या। हा कायदा कामगाराची सामाजिक सुरक्षितता आणि आरोग्य विमा यासाठी देशातील महत्त्वाचा उपाय आहे। दरमहा 15,000 रुपयापेक्षा कमी पगार असणाऱ्या कामगारांना या कायद्याचा लाभ मिळतो। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। कामगार राज्य विमा कायदा याचे फायदे: नंबर 1 वैद्यकीय लाभ, नंबर 2 आजारपणातील लाभ, नंबर 3 गरोदरपणातील लाभ, नंबर 4 अपंगत्वासाठी लाभ, नंबर 5 अवलंबितांसाठी लाभ, नंबर 6 अंत्यसंस्कारांसाठी लाभ। तर आपण बघूया नंबर 1 वैद्यकीय लाभ। वैद्यकीय लाभ यामध्ये संपूर्ण वैद्यकीय सेवा शुश्रूषा यांचा सहभाग होतो। गरोदरपण, कामावर असताना झालेली इजा तसेच इतर आजार या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते नंतर केले जाणारे सर्व उपचार विनामूल्य केले जाते। आवश्यकता असल्यास गुंतागुंतीच्या आजारात रुग्णांना इतर राज्यातील तज्ज्ञांकडे राज्य विमा महामंडळाच्या खर्चाने पाठविले जाते। या योजनेअंतर्गत कामगार राज्य विमा रुग्णालये आणि दवाखाने यामार्फत वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात। रुग्ण आपला डॉक्टर निवडू शकतो। काही केंद्रावर ही वैद्यकीय सेवा कामगाराच्या कुटुंबियासाठीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, गरोदरपण, कामावर असताना झालेली इजा तसेच इतर गंभीर आजार असो किंवा साधे आजार असो तर यापासून सर्व उपचार हे विनामूल्य केले जातात। तसेच तो पेशंट किंवा लाभार्थी आपला डॉक्टर हा स्वतः निवडू शकतो। त्याला कोणत्या डॉक्टरकडे जायचं याचा अधिकार हा त्याचा आहे। तो स्वतः आपण आपला डॉक्टर हा निवडू शकतो। तसेच काही केंद्रावरती वैद्यकीय सेवा या कामगारापुरत्या सीमित नाही आहे, तर ते त्यांच्या कुटुंबियासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। नंबर 2 बघूया आजारपणातील लाभ। आजारपणातील लाभ यामध्ये आजारी कामगारास रोख मदत दिली जाते, परंतु त्याच्या आजाराबाबत विमा वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणपत्र देणे आवश्यकच आहे। आपणही सध्या जॉब करत असताना जर का आपल्याला एखादा काही कारणास्तव आपल्याला काही आजारपण आले तर आपण त्या डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन ते आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणा त्या ठिकाणी नेऊन देतो। तर आपल्याला ती पेमेंट आपली कट होत नसते। रोख रकमेत दिली जाणारी ही मदत सलग 365 दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त 56 दिवसांपर्यंत रुग्णाच्या एका दिवसाच्या वेतनाच्या 7/12 या प्रमाणात दिली जाते। जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना 56 दिवसांपेक्षा जास्त दिवस रजा व रोख रक्कम दिली जाते। जुनाट आजार उदाहरणार्थ क्षयरोग झाला, कुष्ठरोग झाला यांसारखे आजार हे खूप दिवस म्हणजे यांना रिकवर होण्यासाठी खूप जास्त दिवस लागतात, कारण की त्यामुळे इम्युनिटी पॉवरही खूप कमी होते। तर अशा वेळेस या रुग्णांना 56 दिवसांपेक्षाही जास्त रजा देतात। नंबर 3 बघूयात गरोदरपणातील लाभ। गरोदर स्त्रीस या योजनेअंतर्गत 12 आठवड्याची पगारी रजा मिळते। 12 आठवड्याची म्हणजे कमीत कमी 3 महिने। यामध्ये प्रसूती, गर्भपात यामुळे उद्भवणारे आजार तसेच अपुऱ्या दिवसाचे मूल अशा परिस्थितीमध्ये ही मदत सुविधा वाढवू शकते। समजा जर का गर्भवती स्त्री आहे आणि तिला समजा जर का काही आजार उद्भवला, उदाहरणार्थ इक्लॅम्शिया म्हणा, प्री इक्लॅम्शिया तसेच तिचे गरोदरपणामधील जे आजार असतात ते जर का उद्भवले किंवा बाळाला समजा काही त्रास जर होत असेल, बाळ अपुऱ्या दिवसाचे असेल, त्याचे वजन कमी असेल, अशा वेळेस त्याची ही सुविधाही वाढू शकते। त्या महिलेला अधिक दिवसाच्या पगारी रजा ह्या मिळू शकतात। नंबर 4 अपंगासाठी लाभ। औद्योगिक आजार आणि कामगार असताना रजेमुळे निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी अपंगत्वासाठी रोख रकमेच्या स्वरूपात मदत देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। जर का कामावर असताना काही इजा वगैरे जर झाली तसेच कायमस्वरूपी अपंगत्वही आले तरी त्यांना रोख रकमेच्या स्वरूपामध्ये मदत देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। नंबर 5 अवलंबितांना लाभ।
कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या त्याच्या कुटुंबियास विशिष्ट दराने नियमितपणे काही रक्कम देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहेत. मित्रांनो, जर कामावर असताना त्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियास या कायद्याअंतर्गत एक ठराविक अंतराने काही रक्कम देण्याची तरतूद आहे. नंबर 6, अंत्यसंस्कारासाठी लाभ. या योजनेत समाविष्ट असलेल्या कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी, म्हणजे जो कामगार या योजनेमध्ये समाविष्ट आहे अशा कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी 5,000 रुपयाची रोख मदत देण्याची तरतूदही या कायद्यामध्ये आहे. इतर सुविधा. कामगारासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतात. कामगारांना तो ज्या कामावरती रुजू आहे त्या कामाबद्दल त्याला प्रशिक्षण, तसेच ते काम चांगल्या पद्धतीने कसे व्हावे, कसे करता येईल याबाबत कौशल्य विकास कार्यक्रमही या योजनेअंतर्गत राबवण्यात येतात. नंबर 2 आहे कामगारासाठी कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे, आपण ज्याला क्वार्टर म्हणतो. नंबर 3, कामगारासाठी क्रीडा आणि मनोरंजन सेवा उपलब्ध करून देणे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.